मी फर्स्ट टाइम व्हिडिओ बनवते। हे व्हिडिओ बनवताना मला एवढं दुःख होतंय की काय चाललंय आपल्या देशात। आपल्या देशातल्या मुलांवरती जंतर मंतरवरती लाठीचार्ज केला जातो। आपण आपल्या शिक्षणासाठी आवाज उठवणं चुकीचं आहे काय गाईस? तुम्हीच सांगा। आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी जेनजी लोकांनी रस्त्यावर येणं चुकीचं आहे का? जेनजी इव्हन आपण पालकांनी सुद्धा आपल्या मुलांच्या फ्युचरसाठी असे अडाणी शिक्षण मंत्री तिथे बसवून ठेवले। त्या प्रत्येक शिक्षण मंत्र्याला तुम्ही नीट CET GAची परीक्षा घ्या, त्यांना किती मार्क्स पडतात बघा, मग त्यांना ती पोस्ट द्या। आज मोदी सरकार का एवढं चूप आहे? त्यांना धर्मेंद्रचा राजीनामा घेणं एवढं का कठीण जातंय? मुलांवरती लाठीचार्ज करणं यांना सोपं वाटतंय, पण त्या धर्मेंद्रचा राजीनामा घेण्याला एवढं अवघड वाटतंय। आज आपल्या मुलींना नको त्या ठिकाणी टच करून जंतर मंतरवरती मारलं गेलं, मुलींची डोकी फोडली, मुलांची डोकी फोडली का? संविधानाने आपल्याला राईट दिला नाहीये आपल्या मुलांसाठी आवाज उठवणं? संविधानाने राईट दिला आपल्याला आज आपल्या मुलांसाठी आवाज उठवणं, तर मग हे मुलांवरती लाठीचार्ज का करते सरकार? हे मोदी अमित शाह झोपली काय? ह्यांनीच राईट दिला पोलिसांना की मुलांवरती लाठीचार्ज करण्याचा, म्हणून त्यांनी हा पाऊल उचललं गेलं। ज्या पोलीसवाल्यांनी मुलांवरती आणि मुलींवरती लाठीचार्ज केला त्यांचं रिजिग्नेशन घेणं गरजेचं आहे। आणि त्या धर्मेंद्रचा राजीनामा घ्या। अंगठा बहादूर आपल्या देशाला शिक्षण मंत्री दिला गेला आहे, हे कितपत योग्य आहे? हे फार चुकीचं आहे गाईस। आज आपल्या मुलींना आपल्या हक्कासाठी इतकं लढावं लागतं की रस्त्यावरती पोलिसांचा लाठीमार खावा लागतो, त्यांची डोकी फोडून घ्यावी लागतात रक्ताच्या। हे फार चुकीचं चाललेलं आपल्या देशात। हे बघून मला एवढं दुःख होत आहे आज हा व्हिडिओ बनवताना की काय चाललंय। आपण आज गप्प बसणं फार चुकीचं।